नमस्कार, नगरसेवा टाइम्समध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात नगरसेवा टाइम्स. आजची सर्वात मोठी आणि राजकीय वर्तुळात हादरवणारी बातमी. रोहित पवार यांनी थेट आरोप केलाय की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर ताबा मिळवायचा होता. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसातच काही वरिष्ठ नेत्यांनी थेट भारतीय निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं आणि पक्षाच्या संविधानात बदल केल्याचा दावा त्यांनी केला होता. या पत्रामध्ये सर्व अधिकार कार्याध्यक्षांकडे म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांच्याकडे देण्याची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप या पत्रामध्ये करण्यात आला होता. दरम्यान या सर्व घडामोडींमध्ये आज एक मोठा ट्विस्ट समोर आलाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भारतीय निवडणूक आयोगांना पत्र देत 28 जानेवारी नंतर सादर झालेली पत्र विचारात घेऊ नयेत अशी मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. आपल्याला माहित असेल की 28 जानेवारीला आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती की घातपाती निधन झालं होतं. त्यावरती आपल्याला माहिती आहे सध्या खूप मोठा वाद महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि त्या पत्रामध्ये अशी सुनेत्रा पवारांनी अशी मागणी केली आहे की 28 जानेवारीच्या नंतर जी पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलेली आहेत ते पत्र ग्राह्य धरले जाऊ नये अशी मागणी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलेली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला एक नवं वळण मिळाल्याचं आपण पाहतोय. पक्षातील सत्ता संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचं यामध्ये दिसून येत आहे. याचवेळी रोहित पवारांनी एक अत्यंत भावनिक आणि तिखट विधान केलंय. ते म्हणजे जसं की यापूर्वी अगोदर अजितदादा पवारांचे स्टेटमेंट होतं की तेच स्टेटमेंट रोहित पवारांनी पुन्हा एकदा केलंय. रोहित पवार काय म्हणाले की राजकारण लय वंगाळ झालंय हे सुनेत्रा काकींना सांगायचं आहे. या एका वाक्यामुळं संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रोहित पवारांनी पुढे असा आरोप केलाय की हा संपूर्ण प्रकार आधीपासूनच आखलेला कट असू शकतो आणि पक्षावर ताबा मिळवण्यासाठी हे सर्व घडवण्यात आलं असावं. तसंच या प्रकरणाची क्रिमिनल चौकशी व्हावी अशी मागणीही आमदार रोहित पवारांनी या ठिकाणी केलेली आहे. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षामध्ये मोठे बदल आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांची पक्षाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मात्र आता एकीकडे रोहित पवारांच्या गंभीर आरोप आहेत आणि दुसरीकडे सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. आता मोठा प्रश्न आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या आरोपांना काय उत्तर देणार, निवडणूक आयोग काय भूमिका घेणार आणि पक्षात आणखी फूट पडणार का, हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच ताज्या आणि धडाकेबाज बातम्यांसाठी नगरसेवा टाइम्सला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी शिवराम कांबळे. नमस्कार, धन्यवाद.